देशातील एक अशी निवडणूक होती ज्या निवडणुकीमध्ये एकाही मुस्लिम समाजातील व्यक्तीला त्या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. ही निवडणूक सगळ्यांच्याच लक्षात राहिली. विरोधक कायम या गोष्टीचं भांडवल करून भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष कसा आहे असा आरोप करतात, पण भाजपनं कधी त्याचं खंडन केलं नाही. आणि भाजपनं एखादा दुसरा अपवाद वगळला तर कधीच मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र राज्यात काय घडतंय, तर राज्यात एकाच ठिकाणी, तेही भाजपकडून, मुस्लिम समाजातील तब्बल 4 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुठले आहेत हे उमेदवार, कुठली महापालिका आहे आणि भाजप सुद्धा आता निवडून येण्यासाठी मुस्लिमांना तिकीट देण्यास का तयार झालाय, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. राज्यातील महापालिका निवडणुका जोरात आणि रंगात आल्यात, पण राज्यात एक अशी महापालिका आहे जिथं भाजप आम्ही बहुमताने सत्तेत येऊ असा दावा करू शकत नाही, आणि ती महापालिका आहे मालेगाव. मालेगाव शहर हे मुस्लिम बहुल असल्यामुळे भाजपला येथे उमेदवार मिळाले नाहीत का अशी चर्चा होते. उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1100 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते. आगामी निवडणुकीत 21 प्रभागांमधून 84 नगरसेवक निवडले जाणार असून मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपानं 22 जागांवर आपले उमेदवार दिलेत. पण या 4 मुस्लिम उमेदवार देखील आहेत. भाजपनं या ठिकाणी प्रभाग 8 ब मधून रजिया अकबर शाह, ड मधून शेख रहीम फारूक, प्रभाग 14 क मधून नसरीन असलम शेख आणि ड मधून शेख सलीम बाबू यांना संधी दिली. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आमचा डीएनए हिंदू आहे, हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, या घोषणा भाजपकडून दिल्या जातात. आणि त्याच पक्षाकडून मुस्लिम उमेदवार देण्यात आल्यामुळे भाजपवर टीका होते. पण यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्व समाजात पॉझिटिव्ह मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकास कामामुळे सर्वजण सोबत येतात. तर भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मालेगाव महापालिकेत देखील विविध जाती धर्मातून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज आले होते. त्यानुसार ज्या त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला संधी देता येईल तशी संधी देण्याचं काम भाजपनं केले, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण मग असं असेल तर भाजपनं सर्व जागी असे उमेदवार का दिले नाहीत? इतर महापालिकेमध्ये मुस्लिम उमेदवार का वगळले, असे प्रश्न उपस्थित होतातच. तर आता मालेगावचं समीकरण आणि भाजपचं मुस्लिम धोरण हे जाणून घेऊयात. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात अंदाजे 75% ते 80% मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. येथील महानगरपालिकेचे बहुतेक सर्व नगरसेवक मुस्लिम समाजाचे असतात. मालेगाव महानगरपालिकेच्या एकूण 84 जागांपैकी सुमारे 60 ते 65 जागा अशा जिथं मुस्लिम मतदारांचा कौल विजयासाठी निर्णायक ठरतो. यामुळेच MIM, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि स्थानिक इस्लाम पार्टी यांसारख्या पक्षांची इथं ताकद आहे. मालेगावमध्ये भाजपचे 2012च्या निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. पण 2017 साली मात्र भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले. पण ते सगळे मालेगाव बाह्यमधील कॅम्प, सटाणा नाका आणि सोयगाव यासारख्या भागातून निवडून आले होते. भाजपने या ठिकाणी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीत 2009 साली भाजपनं जलील अहमद मोहम्मद हनीफ अन्सारी यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांना फक्त 975 मतं मिळाली. ते 2019 साली दीपाली विवेक वारुळे यांना संधी दिली होती, पण त्यांना फक्त 1450 मतं मिळाली होती. त्यामुळे मुस्लिम भागात भाजपला प्रवेश करता येत नव्हता. आता देखील मालेगावमध्ये MIM, सपा आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे. भाजपचे आव्हान इथं नगण्य. 2017च्या निवडणुकीत काँग्रेस 28, राष्ट्रवादी 20 आणि शिवसेना 12 जागा जिंकली होती. 2017 मध्ये MIMला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत MIMचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे आमदार म्हणून निवडून आले होते. जसे भाजपने मुस्लिम उमेदवार दिलेत, तसे MIMने देखील हिंदू उमेदवार दिलेत. त्यामुळे हक्काची वोट बँक फोडण्याचा प्रयत्न यंदा होणार आहे. जर भाजपचे 4 उमेदवार विजयी झाल्यास तो भाजपचा मोठा विजय असणार आहे. तसेच मुस्लिम भागात संघटन मजबूत करण्यास मदत होणार आहे. खरं तर भाजप स्वतः हिंदुत्ववादी म्हणून घेत असला तरी भाजप सुरुवातीला हिंदुत्ववादी नव्हता बरं का. भाजपच्या स्थापनेवेळी गांधीजींच्या विचारांनी आम्ही वाटचाल करू असं आश्वासन देण्यात आलं होतं. राम जन्मभूमी आणि मंदिर हा मुद्दा चर्चेत आल्यावर भाजपा हिंदुत्वाकडे झुकला. अर्थात 1999 साली सत्ता स्थापन करताना हिंदुत्व हा मुद्दा भाजपला बाजूला ठेवावा लागला होता. पण तरीही भाजपात मुस्लिम नेते आहेत. शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाजपकडून मंत्रिपद भूषवले. सध्या लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही, पण राज्यसभेत गुलाम अली खटाना हे मुस्लिम खासदार आहेत. देशात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले होते, पण एकही उमेदवार विजयी झाला नाही. आताच्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपनं अनेक मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
मग ठाकरे जिंकले तर मुंबईचा महापौर खान होईल हा फक्त निवडणुकीतील प्रचाराचा भाग ठरतोय. हिंदुत्ववादी भाजपाचे अनेक नेते इफ्तार पार्टी आणि मस्जिदमध्ये असल्याचे फोटो आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तसेच सध्या फडणवीस यांनी अल्लाहू अकबर म्हणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सौगाते मोदी ही भाजपानं विशेषतः मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू केलेली एक मोहीम आहे. भाजपमधील काही नेते मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य करत पक्षाची हिंदुत्ववादी छबी बळकट करत असतात. तर त्याचवेळी संभाजीनगर, नांदेड, मुंबईमध्ये शेकडो मुस्लिम बांधवांना भाजपात घेतलं जातं. भाजपनं नेहमीच मुद्रा लोन लाभार्थ्यांमध्ये सुमारे 11% मुस्लिम समाजाचा वाटा असल्याचा दावा केलाय. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला होता, पण त्याचवेळी 3 तलाक कायदा करून मुस्लिम महिलांना आपल्याकडे खेचण्यात भाजपनं यश मिळवलं होतं. त्यामुळे भाजप आपली हिंदू प्रतिमा जपत मुस्लिम मतदारांना देखील जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी मुस्लिम मतदार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम या पक्षाला साथ देताना दिसून आलाय. पण आता मालेगाव पॅटर्न यशस्वी झाल्यास हा प्रयोग इतर ठिकाणी भाजप करू शकतो. अर्थात हिंदुत्ववादी प्रतिमा सांभाळत हे प्रयोग होऊ शकतात. आता हे प्रयोग किंवा हा प्रयोग कसा यशस्वी होईल हे निकाल लागल्यानंतरच समजेल. मात्र यावर तुमचं मत काय? इथं भाजपला यश येईल का? काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.